हालेलुया. नाश्ता वगैरे झालाय सर्व. आवाजात दम पाहिजे ना. ओरडतो का ना आपण सैतानाला, जसं आपण हसतो तसं त्याच आवाजामध्ये देवाची स्तुती त्या आधीच तुमचा आवाज. हालेलुया. बोला प्रभू येशू मसीह की जय. सर्व समर्थ देवाला देवाचे आभार मानतो. काल बाळासाहेबांचा मला फोन आला, त्यांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांनी सांगितलं आजच्या दिवस तुम्ही वाचला. त्यांचे देखील आभार मानतो, कारण जे काय आहे ते देवाचं आहे. हालेलुया. आणि म्हणून तयारी काय नव्हती आणि मी बाहेर होतो आणि नेमकं वचन वाचायला काय बंद घेतलं, परंतु माझे डोळेच नाही, चष्माच नव्हता. परंतु प्रार्थना माझी चालू होती आणि देव असा देव आहे, जर तो उभा करतो तर तो चालवतो. हालेलुया. कारण तो अद्भुत चिन्ह आणि चमत्कार करणारा असा देव. आणि त्या देवाच्या नावावर टाळ्या वाजवून आपण धन्यवाद देऊया, प्रार्थना करूया, स्वतःला नम्र करूया आणि देवाला विचारूया, प्रभू आज तुझी इच्छा आमच्या संबंधाने काय करणार असा. हालेलुया. थँक यू जीसस. ग्लोरी टू गॉड. हालेलुया. सिखांदा रामा सिहाराला रामा सिना बाखराला रामा शांदारा. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद करतो. हालेलुया. तर प्रभूला आपण शरण जाऊया. थँक यू जीसस. हालेलुया. थँक यू जीसस. करते मेरे मसीहा जीवन दीप जला, मसीहा जीवन दीप जला,
दे दे मुझको मेरा नहीं कोई शक्ति दे दे मुझको मेरा नहीं कोई जीवन तुम मेरा जीवन तेरे आम्ही स्वतः नम्र करून दिल्याच्या परमेश्वर पिताच आम्ही देखील बोलतो प्रभू तू बोल परमेश्वरा तुझे दास आम्ही प्रभू आमचे आत्मिक नेत्र आणि आत्मिक कान येशूच्या नावात सर्व वचन हिरावून घेणाऱ्या दुरात्म्यांना आम्ही येशूच्या नावात लिव दिस प्लेस इन द नेम ऑफ जीसस हालेलुया सिखारा शांदारा पवित्र देवा तुझ्या उपस्थितीबद्दल तुला धन्यवाद तुझ्या पवित्र आत्म्याबद्दल तुला धन्यवाद परमेश्वर आम्ही आहोत जसे आहोत तसे तुझ्या पवित्र आत्मा आमचा स्वीकार येशू ख्रिस्त आमचा त्याच्यावर माफ करून पाहिजे हालेलुया हालेलुया आजचा जो विषय आहे तो आहे आपल्या मुखातून निघणारे शब्दाचं सामर्थ्य त्यामध्ये दोन गोष्टी आहेत मृत्यू आणि जीवन वाचला नीतिसूत्राचा 8 अध्याय 21 वचन हालेलुया वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की जिभेच्या हाती मृत्यू आणि जीवन आहे मग ही जीवा जी आहे ती कोणाची आहे प्रत्येकाला जीवा आहे प्राण्याला आहे मनुष्याला आहे जे जीवित आहेत त्या प्रत्येकाला जीवा ही आहे आणि म्हणून देवाचं वचन काय सांगतं की त्या जीवेमध्ये देवाने ते सामर्थ्य ठेवलेलं आहे त्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत की ज्या आमच्या मुखाद्वारे आम्ही बोलणार आहोत हालेलुया हालेलुया कारण ज्या गोष्टी आम्ही आमच्या मुखातून निघतात त्याच आम्हाला यांचा आशीर्वाद देतात किंवा शाप देतात कारण देवाचं वचन आहे मनुष्याच्या अंतःकरणामध्ये काय आहे ज्या गोष्टी आहेत त्या सर्व चुकीच्या पण आहेत आणि चांगल्या पण आहेत आणि देवाचं वचन सांगतो जे अंतःकरणातून बाहेर येतं ते मुखाद्वारे बाहेर येत असतं अंतःकरणात असतं ते मुखाद्वारे बाहेर येत असतं
आणि म्हणून देवाच्या लोकांना परमेश्वराचं वचन ज्यावेळेस आमच्यापर्यंत येतं त्यावेळी लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. कारण जे सामर्थ्य आहे ते आपल्यामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. आपण वाचूया उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्यायामध्ये पहा, त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. देवाने शब्द बोललेला आहे आणि त्या शब्दामध्ये आकाश आणि पृथ्वी निर्माण झालेला आहे. हालेलुया. इतकं मोठं सामर्थ्य त्यामध्ये आहे. तेच सामर्थ्य त्याने तुमच्या माझ्या जीवनामध्ये दिलेलं आहे. परंतु जीव ही काय चीज आहे आम्हाला माहित आहे. आपण वाचूया याकोबाचं पत्र तिसरा अध्याय. आजपासून आपण पुढे वाचूया. आठपर्यंत वाचा. हालेलुया. पहा या ठिकाणी वचनात काय सांगितलेलं आहे. तशीच जीव ही लहानसे अंग आहे, छोटं अंग आहे आणि ती काय करते, मोठ्या गोष्टीची खुशालकी मारते. पहा किती थोडका विसतो, केवढ्या मोठ्या रानाला पेटवतो. हालेलुया. या जिभेमध्ये जे तुम्ही बोलतात त्या गोष्टी होत असतात. हालेलुया. इतकं मोठं सामर्थ्य त्या जिभेमध्ये आहे. त्या जिभेद्वारे आम्ही त्या देवाची स्तुती करतो, त्या जिभेद्वारे आम्ही चुकीच्या गोष्टी बोलतो, त्या जिभेद्वारे आमचा जो गर्व आहे तो उंच असतो. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी म्हटलं की जीभ कसा आहे, लहानसा अंग आहे आणि ज्यावेळेस ती बोलती त्यावेळेस ती तिचं कार्य करतात. हालेलुया. दानिएलचं पुस्तक याचा 4था अध्याय 30 ते 33 वचन आपण वाचूया. त्या ठिकाणी एक घटना झालेली आहे. नबुकद्नेस्सर राजाविषयी त्या ठिकाणी लिहिलेला आहे. दानिएलचं पुस्तक याचा 4था अध्याय त्या ठिकाणी काय म्हणते पहा. हा जो नबुकद्नेस्सर राजा काय करत होता, 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलच्या राजवाड्यावर गच्चीवर फिरत होता आणि ज्यावेळेस तो फिरत होता त्यावेळेस तो काय म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी बांधले ना. तो काय म्हणाला की हे माझ्या वैभवासाठी राजनिवास माझ्या पराक्रमाने, म्हणजे त्या ठिकाणी त्याने काय मुखाद्वारे कबूल केलं आहे की मी जो पराक्रम केलेला आहे त्यामुळं हे बाबेल नगर उभारला. हालेलुया. मग 31व्या वर्षामध्ये म्हटले, हे शब्द राजाच्या मुखातून निघताच तोच आकाशवाणी झाली की राजा नबुकद्नेस्सरा, हे तुला विदित हो की तुझ्या आजची सत्ता गेली आहे. हालेलुया, हालेलुया. पहा ही जीभ कशी आहे, एक अनितीचं भुवन अशी आहे आणि ज्यावेळेस ती मुखातून निघते त्यावेळेस या गोष्टी घडत असतात. हालेलुया. म्हणून आपल्या लक्षात ठेवा, आपल्यामध्ये कितीही पैसा आला, किती आपल्यामध्ये बुद्धी असली तर त्याचा अभिमान बाळगू नका. हालेलुया. आपल्याकडे ज्या गोष्टी चांगल्या असतील त्याचा अभिमान बाळगू नका, तर त्या देवाचा अभिमान बाळगा ज्याने त्या तुम्हाला दिला. हालेलुया. कारण आमचं जीवन हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे. जर त्याला वाटलं तो क्षणात काढून घेऊ शकतो. हालेलुया. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की या जिभेमुळे आम्ही स्वतःला सावरलं पाहिजे. आम्ही काय बोलतो आम्हाला काही कळत नाही. हालेलुया. म्हणून या ठिकाणी म्हटलं की जीवेच्या आधी काय मृत्यू व जीवन आहे, मृत्यू आहे. जर तुम्ही स्वतः
जर तुम्हाला गर्व निर्माण झाला, जर एखादी गोष्ट देवाने तुम्हाला दिलेली आहे, हालेलुया, हे समजू नका की ते माझ्या सामर्थ्य आहे, मी कमवलेलं आहे, माझ्या ताकदीने आहे, माझ्या शिक्षणाने. पवित्र शास्त्र सांगतं नीतिशास्त्रामध्ये देवापुढे बुद्धी, शक्ती, शहाणपण विस्मृती करतात. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून त्या नीतीमध्ये म्हटलेलं आहे की तू त्या परमेश्वराचा आपल्या मार्गामध्ये त्याचा आदर करायचा, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहतो. जर आम्ही अशा गोष्टी केल्या तर त्या जिभेमुळे आम्हाला झाली पाहावं लागतं. हालेलुया. तीच घटना या नबुकदनेस्सराच्या जीवनामध्ये झालेली आहे. त्याचं वैभवशाली जीवन त्याला परमेश्वराने दिलं होतं, इतकी संपत्ती त्याला परमेश्वराने दिली होती, परंतु त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जिभेतून त्या ठिकाणी म्हटलंय, त्याच्या मुखातून हे शब्द निघताच आकाशवाणी झालेली आहे. हालेलुया. लक्षात ठेवा की काय बोलावं हा विचारपूर्वक आम्ही बोललं पाहिजे. हालेलुया. कारण देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, नीतिसूत्र याचा 18 अध्याय 20 वचन काय म्हटलेलं पाच त्या ठिकाणी. नीतिसूत्र 18:20. हालेलुया. काय म्हटलं, मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची म्हणजे ज्या मुखातून जे शब्द निघतात त्याची फळं पोटभर खावी लागतात. या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. नबुकदनेस्सर राजाला राजवैभव देवाने दिलेला आहे, परंतु त्याने काय म्हटलं की माझ्या पराक्रमाने, माझ्या सामर्थ्याने हे मी बनवले. हालेलुया, हालेलुया. लक्षात ठेवा देवाच्या लोकांनो, तुम्हाला कधी कधी जरी आम्ही किती शारीरिक मानसिक जरी आमच्यामध्ये खूप सामर्थ्य असलं, हे तुमचं नाही. लक्षात ठेवा ते देवाचं आहे. हालेलुया. आणि ते देवाचं आहे ते देवालाच गौरव केला पाहिजे. कधी कधी आम्ही काय म्हणतो, मी केलेला आहे, माझ्यामुळे तर झालं नाही. कधी कधी एखादं घर जर आम्ही बांधलं तर मीच बांधलंय ना, माझ्या कष्टाने बांधलंय. लक्षात ठेवा आमचे कष्ट आणि आमचं सामर्थ्य काही कामाचं नाही. हालेलुया. त्याला कुठलीही काडीची किंमत नाही. कारण काय होतं, जे आम्ही बोलतो त्याप्रमाणे काय म्हटलं की मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे भोगावी लागतात. एकदा एक मनुष्य होता, खूप भोळा होता, आणि त्याला अशी सवय होती की तो देवाला म्हणायचा, देवा मला 50,000 रुपये पाहिजे, रोज म्हणायचं मला 50,000 रुपये पाहिजे. आणि त्याला एक सवय होती, भोगा घ्यायचा आणि एक चिठ्ठी तयार करायची. त्या चिठ्ठीत काय लिहायचं की देवा मला 50,000 रुपये पाहिजे. तो भोगा असं द्यायचा. तो भोगा त्या ठिकाणी जवळच एक पोलीस स्टेशन, आणि त्या पोलीस स्टेशनच्या वरून तो भोगा जायचा आणि ते पोलीस कर्मचारी भोगा घ्यायचा आणि पायचं फोडून देत असत. प्रत्येक वेळेस वाचायचे. असं खूप दिवस झालं. तो त्या पोलिसांनी काय केलं, चला आपण काय करू, याची मदत करू म्हणून त्यांनी काय केलं, पैसे गोळा केले आणि 25,000 रुपये त्याला घरी देऊन दिले. किती? 25,000. आणि ज्यावेळेस त्याने पाहिले की त्याला पैसे मिळालेले आहेत, त्याने देवाचे आभार मानले. हालेलुया. आणि मग त्याने पुन्हा कसं चालू केलं, चिठ्ठी लिहायचा, भुगा उडवायचा. मग पुन्हा त्या पोलिसांनी काय केलं की परत ते भुगा घेतला, त्या चिठ्ठीमध्ये ते पाहिलं, त्यांनी वाचलं, तर त्यांना धाकटाच वाचला. आणि मग त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की देवा, मी तुला 50,000 मागितले, तुम्हाला 25,000 दिले, पण एक चूक तू केली देवा, हे पोलिसाचे भामटे त्यांनी माझे 25,000 रुपये. लक्षात ठेवा, मला सांगायचं काय की आपण जे बोलतो, जे लिहितो, जे करतो ते आम्हाला कळत नाही. कारण देवाला तर आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे, पण आम्ही आमच्या जिभेला, आमच्या मनात येणाऱ्या विचारांना आम्ही स्टॉप करत नाही, जे निगेटिव्ह आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात. कारण जर
पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की लोकांनी तुमच्या बरोबर असं वर्तन, चांगलं वर्तन केलं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. तर देवाचं वचन हे देखील सांगतं की आम्ही देखील तसं वागलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि मग देवाच्या लोकांनी या ठिकाणी काय म्हटलंय की जीवेच्या हाती या गोष्टी आहेत, आमच्या जीवेवर सर्व. देवाने दुसरं तिसरं काय नाही सांगितलं, आमच्या जीवेच्या हाती हे सामर्थ्य दिलेलं आहे. जशी आम्ही जीव वापरू त्याच पद्धतीने आपण. हालेलुया. नीतिसूत्राचा 12 ते 18 वर्षामध्ये काय म्हटलेलं आहे की कोणी असा असतो की तलवार घोसावी तसे अविचाराचे भाषण करतो. हालेलुया. काय करतो? कोणी असा असतो की तलवार घोसावी, म्हणजे आम्हाला कळत नाही की आम्ही कुणाला काय बोलतो, आम्हाला समजत नाही. तर आमची मानसिकता ही अशी असते की मला स्वतःला ते लागलेलं आहे, आम्ही आमच्या मुखाद्वारे काय करतो. हालेलुया. आणि आम्हाला कळत नाही. अशा बोलण्यामुळे खूप कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे. लक्षात ठेवा. 2 मैत्रिणी होत्या, 2, आणि त्या खूप जीवलग मैत्रिणी होत्या. आणि कालांतराने त्या मोठ्या झाल्या, त्यांचं लग्न झालं. आणि एका मैत्रिणीला एक मुलगा झाला. आणि तिने फोन करून त्या मैत्रिणीला सांगितलं की मला मुलगा झालेला. त्या मैत्रिणीने तिला सांगितलं, अरे वा, खूप चांगलं झालं. तर तिने लगेच तिला सांगितलं, तुला मुलगा झाला, तुला काही केलं का नाही, तुला काही घेतलं का नाही, तुला सोनं वगैरे काय घेतलं का, चांगली साडी वगैरे घेतली का. म्हणजे त्या ठिकाणी लगेच तिच्या मनात विचार आला, मी तर एवढं मोठं बक्षीस दिलेलं, नवऱ्याने मला काहीच दिलं नाही. मग त्या फोन करून सांगितलं, बघ तुझा नवरा कसा आहे, तुला काहीच दिलं. आणि त्या घरामध्ये आनंद असताना नवरा घरी आला आणि पाहिलं बायको उभी राहिली. मला काहीच कळालं नाही, काय झालं नाही, काय बोलायचं, त्याला काहीच लक्ष द्यायचं. तर त्याने विचारलं, तुला झालं काय, तुम्ही एवढं असं तुमच्यासाठी केलं, मला काय दिलं. त्याने काय झालं, सगळं तुझंच आहे. मग त्यांचे इतके वाद झाले, इतके वाद. शेवटी ती बहीण जी होती सासूवाडी होती, आणि मग त्या सासूने त्यांना बोलायला सुरुवात केली. काय झालं, इतकं पेटलं, शेवटी ते हाणं मारे का. तर त्या ठिकाणी इतक्या पती पत्नीचे भांडण झाले, मारहाण झाली. शेवटी त्या जावायला त्यांनी हाकलून दिले. मग त्या जावायने काय केलं, कोर्टात केस दाखल केली. डायरेक्ट इतकं वाद पेटलं. हालेलुया. पण सांगायचं तात्पर्य आहे की आम्ही काय बोलतो, अविचाराचं भाषण. आम्ही काय बोला, आमच्या मुखातून नेहमी चांगले शब्द आले पाहिजे. लक्षात आम्ही काय बोलतो आम्हाला कळत नाही, सहज बोलून जातो. सहज बोलताना एखादं घर बरबाद होतं. लक्षात घ्या, हे कोणामुळे होतं, आमच्या मुखातून शब्द. जे आम्ही शब्द बोलतो ते खूप सांभाळून, कारण आम्ही कुणासाठी काय चांगलं करू शकत नाही. ती पात्रता आमच्यामध्ये नाही. एकदा 2 मित्र होते, 2 मित्र, आणि खूप चांगले मित्र होते. ते सगळं त्यांनी शिक्षण बरोबर केलं. एक मित्र जो आहे अमेरिकेत गेला, त्याला चांगला जॉब लागला. एक दुसरा इकडेच होता, आणि त्याला 15,000 रुपये मिळत, आणि याला जास्त पैसे मिळत. खूप दिवसांनी त्यांची भेट झाली आणि गप्पा झाल्या, खूप गप्पा रंगल्या. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं, तू काय काम करतो. तुम्ही अमुक ठिकाणी, मला 15,000 रुपये. 15,000? आणि आता आपलं किती वर्ष झाली नोकरी लागून, तुला एवढं पगार, जा बरे तुझ्या बॉसला सांग पगार वाढवण्याचं काम म्हणजे. आणि याचं कुटुंब 15,000 एकदम चांगलं, परंतु याच्या मनात विचार आले. त्याने ऐकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला गेला, बॉसने बोलवलं, येता यायचं. ऐकायला 2 आवाज दिले. शेवटी बॉस म्हणतात, बॉस उठून गेला, काय झालं, काय किती दिवस 15,000? अरे म्हणजे आमची परिस्थिती नाही तशी. त्याला समजून सांगितलं. खूप त्यांचे वाद झाले. शेवटी बॉस म्हणला, लेख पाहिजे. त्याची 15,000ची नोकरी गेली, त्याचं घर होईल. म्हणून आम्हाला बोलताना
आम्ही काळजी घेतली पाहिजे. कारण याच जीवेच्या हाती मृत्यू आणि जीवन आहे. हालेलुया, हालेलुया. इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय 29 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे वाचे आपण. इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय 29 वचन. हालेलुया. काय म्हटलंय की तुमच्या तोंडावाटे जे आमचं मुख आहे त्या मुखाद्वारे कुठलंही अमंगळ भाषण न निघो, तर गरजेप्रमाणे आध्यात्मिक उन्नती करता जे काही उपयुक्तीचे ते मात्र निघले पाहिजे. हालेलुया. काय देवाच्या लोकांना आमच्या मुखातून त्या गोष्टी निघत आहेत. कारण लक्षात ठेवा आमचा प्रत्येक शब्दाचा झाडा होणार आहे. जे आम्ही बोलणार आहोत त्या प्रत्येकाचा हिशोब आम्हाला परमेश्वराकडे द्यावा लागणार आहे. मत्तयाचं पुस्तक 12 अध्याय 36 वचनामध्ये म्हटलेलं आहे की देव सांगतो मी तुम्हाला सांगतो की मनुष्य जो प्रत्येक व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब न्यायाच्या दिवशी त्याला द्यावा लागेल. आणि 37 वचनामध्ये म्हटलेलं आहे कारण तू आपल्या बोलण्यावरून तू निर्दोष ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून सदोष ठरशील. हालेलुया. म्हणजे या ठिकाणी तेच परमेश्वराला सांगायचं आहे की आपल्या जीवेच्या हाती या 2 गोष्टी आहेत. एक तर जीवन आहे आणि मृत्यू आहे. मग आम्हाला काय निवडायचं आहे ते आम्ही पाहिजे. हालेलुया, हालेलुया. लुकाचं पुस्तक त्याचा 18 अध्याय 1 ते 6 वचन आपण वाचू. त्या ठिकाणी अत्याग्रही विक्रीबद्दल सांगितलेलं आहे. लुकाचं पुस्तक त्याचा 18 अध्याय. त्या ठिकाणी काय म्हटलंय 2ऱ्या वचनापासून आपण त्या ठिकाणी म्हटलंय कोणा एक नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाचे भय करीत नसे व मनुष्याची पर्वा करीत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याचकडे वारंवार येऊन असे म्हणत असे की माझा न्याय करून मला प्रतिवाद्यापासून सोडवा. काय म्हणत असे ती वारंवार त्या न्यायाधीशाला काय म्हणायची की माझ्या प्रतिवाद्यापासून मला सोडवा. वारंवार म्हणजे तिने ते ठरवलं होतं. आणि त्या ठिकाणी पुढे काय म्हटला तरी बराच काळपर्यंत तो ते करीना. परंतु शेवटी त्याने आपल्या मनात म्हटले जरी मी देवाचे भय करत नाही मनुष्याची पर्वा करत नाही तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करेन. हालेलुया, हालेलुया. हा जो अनितिमान न्यायाधीश होता तो कोणाचंही कधी ऐकत नव्हता. अशा व्यक्तीला ती जी स्त्री होती ती विधवा जी होती तिने वारंवार त्याला न्याय मागितला आणि शेवटी त्या अनितिमान न्यायाधीशाला तिला न्याय द्यावा. हालेलुया. पहा जर आमच्या शब्दामध्ये जर सामर्थ्य असेल तर आम्हीही थकता कामा नये. हालेलुया. कारण देव आम्हाला देण्यास तयार आहे. हालेलुया. म्हणून जे सामर्थ्य आम्हाला त्यांनी दिलेलं आहे ते खूप मोठं आहे. हालेलुया. मत्तयाचं पुस्तक 21 अध्याय 18 ते 21 वाचलं त्या ठिकाणी जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या अंजिराच्या झाडाजवळ गेला आणि त्या ठिकाणी पाहिलं की त्या झाडाला एकही फळ नाही. आणि मग त्याने काय म्हटलं त्याला शाप दिला आणि म्हटलं यामुळे तुला कधीही फळ नाही. देवाच्या वचनाचं सामर्थ्य. त्याच क्षणी ते झाड वाळून गेलेलं आहे. पहा इतकं मोठं सामर्थ्य त्या शब्दामध्ये. त्या ठिकाणी शब्द वापरला देवाने. येशूने शब्द वापरला की तुला कधी फळ नाही. त्या ठिकाणी हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये लक्षात ठेवा कुठली परिस्थिती असू द्या किती मोठा आजार असू द्या किती आर्थिक परिस्थिती कठीण असू द्या जर तुम्ही शब्द जर वापरले पॉझिटिव्ह जर तुम्ही आजारी असताल तर त्या आजाराला जर तुम्ही म्हणाल येशूच्या नावामध्ये मी निरोगी आहे निरोगी असता. हालेलुया. त्या आजाराला जर तुम्ही शब्द दिला तो आजार तुमच्या जीवनातून नष्ट होईल पुन्हा येणार. हे शब्द सामर्थ्य. हालेलुया. जर आम्ही म्हणत असू तेव्हा हे त्रास होते मला बरं कर तेव्हा मला सोडव कशाला सोडव. वाचनामध्ये म्हटलेलं आहे येशू 53 मध्ये आम्हाला त्याला बसलेल्या ठिकाणी आम्हाला आरोग्य मिळाले. हालेलुया.
तुम्हाला रडायची गरज नाही, तर सैतानाला तुम्हाला रडवायचं. ते सामर्थ्य तुम्हाला येशूच्या नावाला शापित करा, तो शापित होईल, पुन्हा तुमच्या जवळ येणार नाही. एवढं मोठं सामर्थ्य देवाच्या शब्दात. ते सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या जिभेवर दिलेलं आहे का, वापरायचं कधी आम्ही ठरवायचं. हालेलुया. जर आम्ही असं गुळगुळीत जर बसलो तर सैतान तुमच्यावर अटॅक करा. हालेलुया. जर आजार आला तर त्या आजाराला घाबरू नका, त्या आजाराविरुद्ध उभं राहा. पहिला शाप द्या, शाप. जसा येशूने त्या अंजिराच्या झाडाला शाप दिला, तसा तुमच्या जीवनातील समस्याला, परिस्थितीला शापित करा, तुमच्यापासून नष्ट होईल. हालेलुया. तसा गंभीर विश्वास तुमच्यामध्ये. हालेलुया. त्या विश्वासाने जर तुम्ही शब्द बोलतात, कारण त्या ठिकाणी आपण जर पाहिलं लुकाचं मत्थेचं पुस्तक 8 अध्याय 8 ते त्या वाचनामध्ये त्या ठिकाणी जमादाराच्या चाकराविषयी दिलेला आहे. तो जमादाराचा चाकर जो होता तो आजारी पडला आणि त्या जमादाराने त्या चाकरासाठी येशूला विनंती केली, की काय विनंती केली, की शब्द मात्र बोला, माझा चाकर बरा होईल. हालेलुया. 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 आणि येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी शब्द बोललेला आहे आणि त्याच घटकेला तो चाकर बरा झालेला. येशूला त्या ठिकाणी जाऊन डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायची गरज पडली का? हालेलुया. येशू गेला त्या ठिकाणी, पुढे ते चाकर पुढे आणा, त्याला करा उभं समोर, नाही केलं, कारण ते सामर्थ्य त्याच्या शब्दामध्ये. हालेलुया. तेच सामर्थ्य देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, त्याचा उपयोग आम्ही केला पाहिजे. कुठलाही आजार असू द्या, बीपी असू द्या, शुगर असू द्या, कॅन्सर असू द्या, ट्युमर असू द्या, कशीही परिस्थिती असू द्या, त्या परिस्थितीला शाप द्या, ती परिस्थिती नष्ट होणारच. कारण देवाचं वचनच सांगते, त्याने स्वतः म्हटलेलं आहे, तुम्ही जे काही पित्याकडे विश्वासाने माझ्या नावाने मागा ते तुम्हाला मिळाले. हालेलुया. ते ऑलरेडी आपल्याला दिलेलं असताना देखील आम्ही त्या ठिकाणी किरकिर करत बसतो. आम्ही विचार करतो, आता कसं होणार, काय होणार, काहीच होणार नाही जर तुम्ही काय केलं नाही. हालेलुया. हालेलुया. ज्या वेळेस फारोच्या हातातून इस्रायल लोकांना देवाने सोडवलं आणि इतका मोठा अफाट समुद्र त्या ठिकाणी आडवा आला, लोक घाबरून गेले आणि मोशेला शिव्या शाप द्यायला लागले, कशाला आणला मारायला. हालेलुया. त्यावेळेस देवाने स्वतः मोशेला सांगितलं, का उभा राहिलास, ती काठी उघड. त्यावेळेस त्यांनी काठी मारली, समुद्र. हालेलुया. हालेलुया. हे शब्दाचं सामर्थ्य आहे. त्या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे की तुम्ही विचार करू शकत नाही. आउटस्टँडिंग काम करणार. सोपं नाही, लक्ष ठेवा. देव जो बोलला ते 100% होणार. हालेलुया. यशाचं पुस्तक त्याचा 55 अध्याय 11 वचन वाचा मध्ये. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून, ज्या कार्यकर्ता मी ते पाठवले ते गेल्या वाचून मजकडे ते विफल होऊन परत येणार नाही. हालेलुया. हालेलुया. मला सांगा, कृपा करून वर झाले नाही तुम्ही बरं म्हणा. हालेलुया. सैतानाला आपल्याजवळ ठारा देऊच नका. कारण लक्षात ठेवा, जर देवदूत आपल्याबरोबर आहे तर सैतान बसलेला आहे, तो इकडे तिकडे फिरत नाही. जे विश्वासधारी आहेत त्यांना शोधत असतो, म्हणून आम्ही सावध असतो. हालेलुया. हालेलुया. त्या ठिकाणी काय म्हटलंय वाचत, म्हणजे परमेश्वराचं वचन काय सांगतं, त्याच्या मुखातून निघणारं जे वचन आहे ते तुमच्या आणि माझ्या मुखात त्याने टाकलेलं आहे. जे तुम्ही बोलाल ते 100% होणार, ते विफल होणार नाही. हालेलुया. हालेलुया. असं म्हणलं आमचं शरीर थकलंय, ते थकूनच जाणार. असं
म्हणू नका की माझं नाही पाय दुखते, असं म्हणू नका. पाय दुखणार, पण असं म्हणा मी सशक्त आहे. हालेलुया. मुखाने कबूल करा, मी निरोगी आहे, मी समृद्ध आहे, मी आशीर्वादित आहे, माझी भरभराट देवाने केलेली आहे. हालेलुया. हे ज्यावेळेस तुम्ही मुखाने कबूल करता त्यावेळेस परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचे रस्ते मोकळे करतात. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, माझी प्रार्थना मी अशी ठेवलेली आता, माझी प्रार्थना अशी असते, मी सर्व स्वीकारतो. हालेलुया. प्रथम देवाला धन्यवाद देतो, दिवस तो आम्हाला दिला तर स्वीकारला. आम्ही रिसीव्ह केलं पाहिजे, आम्ही स्वीकारलं पाहिजे की आम्ही आशीर्वादित आहोत. आम्ही स्वीकारलं पाहिजे की देवाने आम्हाला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिला. तो आम्ही रिसीव्ह केला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही स्वीकारू त्याच वेळेस तो आमच्या जीवनात कार्य करतो. जसे आमचे विचार तसे आमची कृती असते. हालेलुया. जर ते विचार आम्ही टाकले, सामर्थ्याचे विचार जर आम्ही टाकले, तर तेच तुमच्या जीवनात ते पेरलं जातं, उगवलं जातं. जे तुम्ही पेरता तेच उगवलं जाणार. जर तुम्ही घाबरत राहिला, काही संकट आलं का, असं झालं का, यशाचं पुस्तक 41 मध्ये देव काय म्हणतो, भिवू नको, मी तुझा देव, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुला शक्ती देतो आणि मी तुला उजव्या हाताने सावरतो. हालेलुया. आणि भिवू नको हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये 365 वेळा आलेला. किती वेळा? वर्षाचे दिवस किती आहेत? याचा अर्थ असा आहे, देव रोज आम्हाला सांगतो, रोज सांगतो आम्हाला, परंतु आम्ही काय होतो, जातो. आणि ज्यावेळेस तुम्ही घाबरून जातात, सैतान तरी सांगेल. परंतु जर तुम्ही सैतानाला जर आडवे झाले तर तुमचं काही करू शकत नाही. हालेलुया. कारण तो जिवंत देव असा आहे, त्याचा शब्द खरा करणारा तो देव. जर त्याच्या मुखामध्ये जे सामर्थ्य आहे तेच सामर्थ्य त्याने तुमच्या आणि माझ्यामध्ये दिलेलं आहे. हालेलुया. 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 आपण काढूया एस्केलाचं पुस्तक 37 अध्याय 1 ते 10 वचन आहे. तो करायचं नाव एस्केलाचं पुस्तक मिळालं का सर्वांना? 37 अध्याय 1 ते 10 वचन. परमेश्वराचे वचन आहे का? प्रभू परमेश्वर या अगदीच म्हणतो, पहा मी तुम्हाला श्राप घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हाला मांस चढवीन, तुम्हाला कथेने आच्छादीन, तुम्हाला श्राप घालीन म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असताना आवाज आला आणि पहा भूकंप होऊन अस्थिंना अस्थी लागून जडल्या. मग मी पाहिले तर त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यात आच्छादिले, पण त्यात श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे. मानव पुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू तो दिशा घे, या बदलेल्यावर उत्तर माल म्हणजे जे सजीव होती. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. तेव्हा त्या श्वास घेऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. हालेलुया. हालेलुया. हा या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी ज्या अस्थी होत्या त्या निर्जीव होत्या, त्याच्यामध्ये कुठलंही सामर्थ्य नव्हतं. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने याला एस्केल संदेशमध्ये सांगितलं आहे की त्याने काय म्हणत 4 वचन वाचू आपण. तेव्हा तो म्हणाला, या अस्थीविषयी संदेश देऊन त्यास म्हण, म्हणजे त्यांच्यासाठी हे शब्द वापर की शुष्क अस्थींनो परमेश्वराचं वचन ऐका. हालेलुया. हे वचनाचं सामर्थ्य आहे. हालेलुया.
ज्यावेळेस आपण मुखाने बोलतो त्यावेळेस ती घटना घडत असते. हालेलुया. जर तुमच्या जीवनामध्ये खूप मोठं कर्ज आहे आणि तुम्ही नेहमीच म्हणत असला की कर्ज बाजारी, प्रत्येकाला त्याला सांग त्याला सांग कर्ज बाजारी आहे, त्यामुळे काय होतं कर्ज तिथंच काय घडत असतं तुमच्या जीवनात. हालेलुया. अनुवादाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे 15 अध्याय 6व्या वचनामध्ये देव म्हणतो की तुझ्या अभिषेक करेल, तू राष्ट्रास कर्ज देशील पण तू कर्ज घेणार. हे देवाचं वचन आहे. पण जे आम्ही जर मुखाने जर बोललो तर मी कर्ज घेणारा नाही तर देणारा होणार. जेव्हा तुम्ही बोलत राहाल शेवटपर्यंत रोज आणि रोज त्यावेळेस बोलतात तर तुमचे कर्ज ऑटोमॅटिकली मोकळे. हालेलुया. हे शब्दाचं सामर्थ्य आहे. या ठिकाणी ज्या अस्थी होत्या त्या सर्व मृत अशा होत्या आणि परमेश्वर त्या काय म्हणतो, पहा मी तुम्हाला श्वास घालतो. हे शब्द त्या ठिकाणी बोलला, तुम्ही सजीव व्हाल, मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हाला मांस चढवीन, तुम्हाला त्वचेने आच्छादीन, तुम्हाला श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सजीवता त्या ठिकाणी नव्हती. त्या अस्थीमध्ये कुठल्याही प्रकारचा प्राण नव्हता, परंतु शब्द त्या ठिकाणी बोलले जात होते. हालेलुया. आणि जसे शब्द बोलले जात होते तशी त्या ठिकाणी क्रिया घडत होती. आणि त्यानंतर ज्यावेळेस या सर्व गोष्टी त्या ठिकाणी झाल्या, त्या ठिकाणी शरीर तयार झाली आणि ते शरीर मरण अवस्थेत होतं आणि त्याने पुन्हा सांगितलं वाऱ्याला संदेश दे. आणि ज्यावेळेस त्याने वाऱ्याला संदेश दिला त्या ठिकाणी त्या अस्थीमध्ये श्वास निर्माण झाला. हालेलुया. आणि त्या शब्दाच्या द्वारे तिथं मोठं सैन्य उभं राहिलं. जर इतकं सामर्थ्य त्या वचनामध्ये आहे, तुम्हाला दिलेल्या सामर्थ्यामध्ये आहे, तर तुमच्या जीवनातील ज्या समस्या आहेत ते झटकन निघून जाणार. हालेलुया. कुणाची वाट बघत बसू नका. ते सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. त्या सामर्थ्याचा उपयोग करा. जीवाच्या आधी मृत्यू व जीवन ही आहे, तिची आवड करणारे त्याप्रमाणे फळ भोगतील. हालेलुया. हालेलुया. म्हणून कलसीकरास पत्र याचा 4 अध्याय 6 म्हटले की तुमचं बोलणं हे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखं. हालेलुया. हालेलुया. बोलणं पाहिजे मिठाने रुचकर केल्यासारखं. किंवा चुकीचं मीठ लावून आपण मीठ लावून सांगितलं एखाद्याने चांगलं बाब काय जास्त अधिक रुचकर करू नका. फक्त आपल्या मुखाद्वारे चांगलं बोला. देवाच्या अपेक्षा आपल्याकडून काही नाही. हालेलुया. हालेलुया. हे आम्हाला कळलं पाहिजे की आम्ही कसं कोणाला उत्तर द्यावं याचं ज्ञान आम्हाला झालं पाहिजे. हालेलुया. कारण आता आम्ही खूप वर्षापासून देवामध्ये आहोत. आताच आमचा बाप्तिस्मा झाला असं नाही. जरी आमचा 20 वर्षापूर्वी जर बाप्तिस्मा झाला असेल, आम्ही जर वचनच वाचलं नसेल तर तिथं काहीच नाही. ते अस्थि शुष्क आहे, त्यामध्ये जीव नाही. आमचं जीवन देखील कसं आहे, जर वचन आमच्यामध्ये नाही तर आम्ही निर्जीव अस्थीसारखी आहोत. एखादं संकट आलं तर आम्ही ताबडतोब त्यामध्ये जाणार. परंतु जर आमच्यामध्ये सामर्थ्य जर असेल तर 100% शत्रू आमचं काय करू शकतो. हालेलुया. हालेलुया. दावीद राजा ज्यावेळेस गोलियतच्या समोर आला आणि पहा त्या ठिकाणी परिस्थिती अशी झाली, सर्व इस्रायल लोक इतके घाबरून गेले, कारण तो मनुष्य जो होता गलियात तो खूप 7 फूट उंचीचा असा होता, धिप्पाड असा होता आणि त्याला पाहून इस्रायल सैन्य अतिशय घाबरून गेलं आणि इतकी भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. कुणी त्याच्या विरुद्ध लढायला तयार नव्हता. हालेलुया. अशा परिस्थितीमध्ये दावीद राजा जो आपल्या भावांना भेटण्यासाठी आला होता त्याने सर्व गोष्टी पाहिल्या आणि दावीद हा देवाला विरुद्ध वागणारा असा. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्याने पाहिलं की हा सैतान त्याच्या सैन्याला तुच्छ लेखत आहे, त्यावेळेस दावीद त्या ठिकाणी आला आणि तो दावीद गलियाताच्या समोर उभा राहून म्हणाला की मी परमेश्वराच्या नावाने तुझ्या समोर उभा. आणि तो शब्द जे होता आपण वाचू, एक शब्द 17 अध्याय आपण काढूया. 45 ते 51 वचन आपण त्यावेळेस वाचूया. पहिले शमूएल 17 अध्याय
मी वाचतो. या ठिकाणी काय म्हटलं, तेव्हा दावीद बलिष्ठास म्हणाला, तू तर बर्ची घेऊन मजवर चढला आहेस, पण इस्रायल देवाच्या सैन्याला तू तुच्छ लेखले आहे. त्या शेजारीच परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. आता दावीदाचे शब्द ऐका. तो काय म्हणतो, आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. काय म्हणाला दावीद, आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. इतका मोठा तो गल्ल्यात, इतका ताकदीचा, आणि जर त्याच्याकडे जे तलवार होती, भाला होता, बच्ची होती, त्याची जर वर्णन करू लागलं तर ते वेळ मिळणार नाही. इतकं भयानक त्या ठिकाणी होता. तो काय म्हणत आहे शब्द, आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज बलिष्ठी सैनिकांची प्रेम आकाशातील पक्षासह वन पशु देईल. तेव्हा इस्रायलमध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. कारण या ठिकाणी म्हटले, या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजय होतो असं नाही. कारण हे युद्ध परमेश्वराचं आहे, तो तुम्हास आमच्या हाती देईल. हालेलुया. हे शब्द दावीदाने वापरले आणि त्याने काय केलेलं आहे, 49 वचनामध्ये म्हटलेलं आहे की दावीदाने आपल्या पाठव्यात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफरीत घातला आणि ती गडगड फिरून बलिष्ठाच्या मस्तकावर असा मारला की त्याच्या कपडात घुसून तो जमिनीवर पालथा पडला. हालेलुया, हालेलुया. तो दगड जो गोफरची होती ती जरी दावीदाची होती, परंतु तो गोटा होता तो परमेश्वराचा. हालेलुया. आणि ज्यावेळेस तो त्याच्या कपाळात घुसला तो खाली पडला, आणि जे दावीद बोलला ते या ठिकाणी घडलेलं आहे. दावीदाने धावत जाऊन त्या बलिष्ठाच्या छातीवर पाय दिला, त्याचीच तलवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शिर छेदिले. आपला महावीर झाला किंवा पोलिस करून दिले. जे बोलला ते झालेलं आहे. म्हणून लक्षात घ्या, गल्ल्यात एवढी जरी समस्या असली तर घाबरून जाऊ नका, कारण देवाचं सामर्थ्य तुमच्या मुखामध्ये आहे. हालेलुया. जे आम्ही बोलणार आहोत ते आमच्यासाठी आरोग्यदायी असं आहे. नीतिसूत्राचा 16:24 वचनामध्ये म्हटलेलं आहे की मनुतेची वचने मधाच्या फळासारखी मनाला गोड व हाडास आरोग्य देणारी आहे. हालेलुया. जे तुम्ही मुखातून बोलणार ते तुम्हाला आरोग्य आहे, तुमच्या हाडासाठी ते आरोग्य आहे, कारण ते सामर्थ्यशाली वचन आहे. यायराची कन्या ज्यावेळेस मरण पावली त्यावेळेस यायराने काय केलं, येशूकडे गेला आणि तिच्यासाठी त्याने जीवन मागितलं. तो म्हटला, तुम्ही जर स्पर्श केला तर ती. हालेलुया. यायराने आपल्या कन्येसाठी जीवन मागितलं. जीवन ते आपल्या मुखाद्वारे मागितलं. आणि पाहतो त्या ठिकाणी येशू ख्रिस्त गेला आणि येशूने तिला त्या ठिकाणी हात धरून उठून दिला. हालेलुया. हे काय आहे, हे शब्दाचं सामर्थ्य आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलं की जीवाच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगणार आहे. तुम्ही काय बोलता ते सर्व देव पाहत असतो. म्हणून आम्ही जे काय बोलू ते सामर्थ्यशाली शब्द तुमचे आहेत. ते जे बोलतात ते होणार आहे. हालेलुया. स्मिथ विग्लसवर्थ देवाचे सेवक इंग्लंडचे, हा व्यक्ती प्लंबर होता, प्लंबर. आणि हा व्यक्तीचं कनेक्शन देवाशी इतकं घनिष्ठ होतं की ह्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये 10 मेलेले लोक उठवले. किती? एवढं मोठं सामर्थ्य त्यांच्या शब्दात. आणि त्यांच्या चर्चला एक व्यक्ती यायचा की त्याला गुडघ्यापासून पायच नव्हते, जन्मापासून. आणि ज्या वेळेस प्रार्थना चालू होती आणि या देवाच्या सेवकाने त्याला सांगितलं, जा बुटाच्या दुकानात जा आणि तुला बूट घे. तो लंगडा व्यक्ती त्याने काहीच विचार केला नाही, डायरेक्ट गेला बुटाच्या दुकानात. आणि त्या सेल्समॅनला काय म्हटला, मला बुट दाखव. त्या सेल्समॅनने पाहिजे, तुला पाय कुठं काय चेष्टा करतो काय. त्याला वाटलं ह्याला पाय नाही द्यायची, कसं काय, सांग म्हणला तुझी साईज. हे 8 वर्ष. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्यांनी बुट काढले, आणि ऑटोमॅटिकली त्याचे पाय त्याला बुट घालून गेला. हालेलुया. हे देवाच्या शब्दाचं सामर्थ्य. तुम्ही कसं घेताय तुमच्यावर. जर तुम्ही जीवन निवडता
निवडलं तर जीवन 100% तुम्हाला मिळणार. जर तुम्ही मृत्यू जर निवडला, मृत्यू म्हणजे भय आहे. जर तुम्ही भयाच्या हातात जर पडले तर संपले तुम्ही. जर तुम्ही स्वतःला जर असं क्लेम केलं की मी आजारी आहे, मला असं होतंय, मला तर शेवटपर्यंत तसंच होणार. परंतु जर तुम्ही देवाच्या सानिध्य आहात, देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे हे तुम्ही ओळखलं तर 100% कुठलाही आजार तुमचं काहीच करू शकत नाही. किती मोठा आजार असतो, शेवटच्या क्षणापर्यंत जर तुम्ही हा विश्वास ठेवला तर 100% तुम्हाला देव सोडणार आहे. हालेलुया. कोणी प्रार्थना करावी याचा अगत्य नाही, त्या अगोदर हे अगत्य आहे की देवाचं सामर्थ्य माझं. हालेलुया. हालेलुया. ते सामर्थ्य आम्ही स्वीकारलं पाहिजे, त्या सामर्थ्यात आम्ही चाललं पाहिजे, त्या सामर्थ्यात आम्ही वागलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. म्हणून आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की कलस्कर पत्राचा 3 अध्याय 8 वचन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की आता क्रोध, संताप, दुष्टपणा, मुखाने निंदा व शिवीगाळ करणे सर्व आपल्यापासून दूर करा. या सर्व गोष्टी देवाला न वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यापासून दूर करा आणि 100% हे स्वीकारा की तुम्ही पवित्र आहात. मी पवित्र आहे, मी पवित्र आहे, मी शुद्ध आहे, मी आशीर्वादित आहे. ज्यावेळी तुम्ही रोज बोला, रोज तुमच्या जीवनात समस्या असतील, देवाला त्या रोगाबद्दल बोलूच नका, त्या समस्येबद्दल बोलू नका. असं बोला की देवा मी सुटलोय, मी कर्जातून सुटलोय, मी बंधनातून सुटलोय, मी सैतानाच्या बंधनातून सुटलो, मी शापातून सुटलेला आहे, मी तुला धन्यवाद. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्याचे सामर्थ्य आहे तुमच्यावर उतरून येईल. तुम्हाला कळणार नाही तुमच्यामध्ये कसा बदल झाला, तुम्हाला कळणार नाही तुमचा आजार कसा निघून गेला, तुम्हाला कळणार नाही की तुमचं कर्ज कसं निघून गेलेलं आहे. कारण हे आहे तुमच्या मुखात परमेश्वर थोडक्या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद. आपण हे जाणून आपल्यावर पारस आपल्याला प्राप्त प्रभूला धन्यवाद. प्रभूने आपले देवाने त्याचं वचन आपल्याला पाठवले आहे. देवाने स्पष्टपणे काय बरं आहे, काय वाईट आहे, काय केलं पाहिजे, आशीर्वाद कशामध्ये आहे हे देवाने मला दाखवले आहे. आजच्या दिवसाला आपण एक कमिटमेंट करूया, एक करार करूया. आपल्या मुखातून कोणताही अमंगल शब्द, वाईट शब्द आपल्या मुखातून आपण बाहेर येऊ देणार नाही. हे मुख देवाचं आहे, जीवा देवाने आपल्याला दिलेली आहे आणि या जीवेचा उपयोग आशीर्वादासाठी आपण करूया, देवाला धन्यवाद देण्यासाठी आपण करूया, येशूला उंच करण्यासाठी आपण करूया, साक्ष देण्यासाठी आपण करूया, देवाचं वचन गाजवण्यासाठी आपण करूया. थँक्यू थँक्यू सर्व शक्तिमान जिवंत परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो. तुझी समक्षता, तुझी उपस्थिती आणि तुझं दैवी सामर्थ्य आमच्यामध्ये प्रभू, तुझ्या उपस्थितीची जाणीव या ठिकाणी आम्हाला होत आहे. आज या मंदिरात आलेला प्रत्येक व्यक्ती प्रभू तुझा आहे, तू त्यांना निवडलेला आहे परमेश्वर, आणि तू त्यांना या ठिकाणी ठेवलेला आहे. धन्यवाद देतो प्रभू, तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये वैयक्तिकरित्या कार्य करत आहे. प्रभू आज
आज ज्या काही समस्या असतील, जे काही प्रश्न असतील, जे काही टेन्शन असेल आणि जी काही बंधनं असतील, आम्ही मागतो प्रभू तुझ्या दैवी सामर्थ्याने ती सगळी बंधनं तुटली जाऊ. प्रभू तुझा स्पर्श प्रत्येकाला दुःख आनंदात बदललं जाईल. प्रार्थना स्वीकारली जाईल. शाप आशीर्वादात बदलले जातील. असं कार्य प्रत्येकाच्या जीवनात. प्रभू आम्ही विशेष प्रार्थना करतो. प्रभू आमचे प्रिय मंडळीचे ज्येष्ठ सभासद आमचे बंधू याकोब सकट ICU मध्ये आहेत. प्रभू त्यांची परिस्थिती काल मी पाहिली ती खराब होती, पण आम्ही आज तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही डिक्लेअर करतो बंधू याकोब सकट बरे झालेले आहे. त्यांना आराम मिळालेला आहे. देवाने त्याचा हात पुढे केलेला आहे आणि या दासाला त्याने स्पर्श केलेला आहे. त्यांना आता चांगलं वाटत आहे. धन्यवाद. येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्याद्वारे बंधू याकोब सकट बरे झालेले आहे आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा आनंद तू दिलेला आहे. धन्यवाद देतो. आज या मंदिरात आलेले जे कुणी आजारी असतील, दुःखित असतील, तेव्हा ते देखील येशूच्या नावात बरे झालेले आहे. येशूने त्याला स्पर्श केलेला आहे. वचन ऐकता ऐकता त्यांच्या करुणी जबाबाद्वारे ते बरे झालेले आहे असं येशूच्या नावात मी डिक्लेअर करतो. आम्ही तुझ्या दोन येऊ शकले काही प्रभू त्यांना धन्यवाद असेल. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात.